विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे मनोज जरांगे, नोकरी लागू इच्छिणाऱ्या तरुणांचं नुकसान करणारे मनोज जरांगे ओबीसींच्या आरक्षणाच्या अनात मात्र माती घालवत आहेत. महाराष्ट्रातील आरक्षणाचा वणवा आता विझण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच भडकत चाललाय. 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाखो गाड्यांसह मुंबईत घुसण्याचा इशारा दिलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी समाजही रस्त्यावर उतरलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट बीड गाठून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावरून म्हणजेच गोपीनाथ गडावरून महायुती सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात थेट युद्धाची घोषणा केली आहे. येत्या 1 सप्टेंबरला ओबीसीचा चलो मुंबई एल्गार होणार असून यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. बीडमधील गोपीनाथ गड हे महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणाचं आणि संघर्षाचं ऊर्जा केंद्र मानलं जातं. लक्ष्मण हाके यांनी याच पवित्र भूमीची निवड करत आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पण या दोन मोठ्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार का? सरकार यावर काय तोडगा काढणार? सगळं सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. गोपीनाथ मुंडेंच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यानंतर हाके यांनी जाहीर केलं की ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न जे कोणी करत आहेत त्यांना आता घरात घुसून उत्तर दिलं जाईल. हाके म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी ओबीसींना अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला शिकवलं आहे. आज त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी मुंबईकडे कूच करत आहोत. हाके यांनी स्पष्ट केलं की हा लढा केवळ एका आंदोलनाविरोधात नसून ओबीसी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठीचा आहे. प्रस्थापित नेते सत्तेचा गैरवापर करून ओबीसींच्या हक्कावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी लक्ष्मण हाके यांच्या टीकेचा रोख थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर होता. जरांगे पाटील यांच्या मुंबईत गाड्या घेऊन घुसणार आणि रेल्वे विमाने रोखणार या इशाऱ्यांचा हाकेंनी खरपूस समाचार घेतला. हाके कडाडले, जरांगे पाटील रोज नवनवीन धमक्या देत आहेत. कधी म्हणतात रेल्वे उखडू, कधी म्हणतात विमान रोखू. ही कोणती लोकशाही आहे? सरकार एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर आणि बेकायदेशीर धमक्यांपुढे हतबल का झाले आहे? कायद्याचे राज्य सर्वांसाठी सारखंच असलं पाहिजे. जर सरकारने जरांगे यांच्या दबावाखाली येऊन मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे दिली आणि ओबीसी कोट्याला बेकायदेशीर घुसखोरी करून दिली तर ओबीसी समाज शांत बसणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधील पवार कुटुंबाकडे आणि रोहित पवारांकडे ओबीसी दाखले असल्याचा जुना वाद उकरून काढत प्रस्थापित नेतेच ओबीसींच्या ताटात डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप केला. 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या चलो मुंबई आंदोलनात राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो ओबीसी बांधव, भटके, विमुक्त आणि वंचित घटकातील लोक मुंबईत दाखल होणार आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांचं मराठा वादळ मुंबईत धडकणार आणि अवघ्या 2 दिवसात म्हणजेच 1 सप्टेंबरला ओबीसींचा महाएल्गार मुंबईत होणार. जर दोन्ही बाजूचे लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले तर परिस्थिती कशी हाताळली जाईल? महायुती सरकार या दोन्ही समाजांना शांत करण्यात यशस्वी होणार की हा आरक्षणाचा वाद राज्याला एका वेगळ्या संघर्षाकडे घेऊन जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. यावर आपलं काय मत आहे? आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.